राज्यातली अनेक गावं अनेक कारणांनी चर्चेत येतात, पण अहिल्यानगरमधलं एक गाव जातमुक्तीसाठी चर्चेत आलंय. संपूर्ण गावानं एकत्र येत जातीपातींना मातीत गाडण्याचा निर्णय घेतला आणि आपल्या गावाला जातीपाती मुक्त केलाय. माझी जात मानव जात असा संदेश या गावानं अंगीकारलाय. पाहूया याच आदर्श गावाचा एक रिपोर्ट. अहिल्यानगरच्या नेवासा तालुक्यातलं सौंदाळा गाव. गाव करी ते राव काय करील ही म्हण या गावाला तंतोतंत लागू पडते. याचं कारण म्हणजे ज्या जातीपाती आणि धर्माच्या जोरावर सगळीकडच्या राजकारणाला ऊत आलाय, त्याच जातीला फाटा देत जातमुक्त गाव घडवण्याचा संकल्प या गावानं केलाय आणि त्यासाठी ग्रामसभेत ठरावही संमत झालाय. सरपंच शरद आरगडे यांनी हा ठराव मांडला आणि त्याला सगळ्याच गावकऱ्यांनी पाठिंबा देऊन आदर्शवादी समाजाच्या दिशेनं एक पाऊल पुढे टाकलंय. आपण सौंदाळा गावामध्ये जाणीवपूर्वक जातीपातीचा भेदभाव केला जाणार नाही आणि वागण्यात तर नसणारच, परंतु एक माणुसकी म्हणूनच जात आपण मानायची आणि सगळ्यांनी जे काही वेगवेगळे उत्सव आहेत, सण उत्सव आहेत, याच्यामध्ये एकमेकांच्या कुटुंबासारखं सहभागी व्हायचं आणि जातीपातीचा समूळ नाश करायचा, अशा पद्धतीने आम्ही जातमुक्त ठराव केलेला आहे. काय दडले माणसाच्या आत नसते माहिती, पण माणसाला माणसाची जात असते माहिती असं म्हटलं जातं. पण याच जातीला गावकुसाच्या बाहेर ठेवण्यासाठी सगळे ग्रामस्थ एकत्र आले आणि त्यांनी अनुकरणीय अशी कामगिरी केली आहे. आपण बघतो या राजकारण्यांनी तरुणांची डोकी फिरवलेली आहेत. आपण जर तरुण मुलांचे रिंगटोन बघितले, डीपी बघितले तर जातीवरून ठेवलेले आहेत, पण आजकालच्या राजकारण्यांनी ती गोष्ट तरुणांच्या मनामध्ये पूर्णपणे बिंबवलेली आहे. हे कुठंतरी खोडलं गेलं पाहिजे, मोडलं गेलं पाहिजे, म्हणून आमच्या गावाने हा जातमुक्त गावचा ठराव घेतलेला आहे. हा ग्रामपंचायतनी ठराव घेतला तो योग्य घेतलेला आहे आणि हा ठराव म्हणजे सगळं जनतेसाठी पण चांगला आहे, लहान मुलांसाठी पण चांगला आहे आणि पुढच्या पिढीसाठी पण येणाऱ्यासाठी पण चांगला आहे आणि काळाची गरज पण आहे का जातमुक्त व्हावं म्हणून. फक्त इतकंच नाही तर गावामध्ये शिवीबंदीचाही ठराव करण्यात आलाय. गावामध्ये जर आई बहिणींवरून शिवी दिली तर त्याला 500 रुपयांचा दंड आकारला जातोय. आमच्या सरपंचांनी दूरदृष्टिकोन ठेवूनच खऱ्या अर्थाने हा जो ठराव आहे तो घेतलेला आहे आणि वास्तविक पाहता संप्रदायाने जगद्गुरू तुकोबरायांनी म्हटलेलं आहे, याता याती धर्म नाही विष्णुदासा, निर्णय हा ऐसा वेद शास्त्री, वेदानेच शास्त्रानेच निर्णय दिलेला आहे. सौंदाळा गावानं केलेले आदर्श ठराव कोणते आहेत ते पाहूयात. जातमुक्त गाव. गावात पूर्णपणे शिवीगाळ बंदी, शिवी दिल्यास 500 रुपये दंड. कन्यादान योजना. गावातील मुलीच्या लग्नात 500 रुपये कन्यादानासाठी दिले जातील. हुंडा देणार घेणार कळवा आणि रुपये 5000 बक्षीस मिळवा. विधवा सन्मान योजना. एकल महिला पुनर्विवाहासाठी आर्थिक मदत. पिठाची गिरणी 1 रुपया किलो दरानं दळण. गावातील निराधार वृद्धांना रोज 2 वेळा मोफत भोजन. संपूर्ण गाव CCTV नियंत्रित. गावातील बाल कामगार बंदी. ऑनलाईन रम्मी जुगार बंदी. अंधश्रद्धा निर्मूलन, रूढी परंपरेला फाटा. संध्याकाळी 7 ते 9 वाजेपर्यंत विद्यार्थ्यांसाठी मोबाईल बंदी. संध्याकाळी 6 ते 8 अभ्यासासाठी भोंगा वाजवला जातो. गावातील मुलींसाठी सुकन्या योजना खातं उघडलं जात आहे. सौंदाळा गाव आणि तिथले सरपंच हे सातत्यानं वेगवेगळे उपक्रम त्या गावामध्ये राबवत असतात. आपण सांगितल्याप्रमाणे अनेक उपक्रम त्यांनी राबवले. एक समाजाला त्या ठिकाणी वेगळी दिशा देण्याचं काम या तरुण सरपंचांनी आणि त्यांच्या सर्व सहकार्याने घेतलेलं आहे. गावातली भांडण, गावातलं काय हे कुठंतरी आज बघतो आपण, निवडणूक आल्यानंतर जातीपातीचं राजकारण किंवा बाकीच्या ज्या गोष्टी असतात ह्या सगळ्या बंद होतील. मी स्वतः त्या गावात जाऊन तिथले जे कोण गावातले प्रमुख असतील, ज्येष्ठ असतील, युवक असतील, मी स्वतः एक राज्याचा मंत्री म्हणून, कृषी मंत्री म्हणून त्यांचा सत्कार गावी जाऊन त्यांचा सत्कार करणार आहे. हा पुरोगामी विचारांचा महाराष्ट्र आहे, शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे, छत्रपतींचा महाराष्ट्र आहे. त्यामुळे त्याच्यात ह्या नेहमीच देशाला जेव्हा सामाजिक परिवर्तन झालं, महाराष्ट्र नेहमी पुढे राहिलेलं. गावचे सरपंच शरद आरगडे यांचे वडील आबा आरगडे हे ज्येष्ठ कम्युनिस्ट नेते आहेत. डॉक्टर गोविंद पानसरे, निळू फुले, बाबा आढाव यांच्यासारख्या कम्युनिस्ट नेत्यांबरोबर त्यांनी काम केलंय आणि त्यांना या विचारांची प्रेरणा सुद्धा इथूनच मिळाली आहे. जात ही जी संकल्पना आहे धंद्यातून आलेली आहे
आपण जर मानवाचा उत्क्रांतीवाद वाचला तर आपल्या लक्षात येईल का या जाती कशा निर्माण झाल्या ते. पण ते आपण घट्ट धरून बसलो. आजही पाण्याला जात नाही, सूर्याला जात नाही, रक्ताला जात नाही. मग असं असताना देखील आपण कशासाठी या जाती पकडल्या आणि याच्यामुळे झालं असलं तर नुकसानच झालं. तर ह्या ज्या गोष्टी आहेत त्या अतिशय चांगल्या केल्या. माणसापासून माणसांना दूर करणाऱ्या जातीपातींना या गावानं इथल्याच मातीत गाडलंय आणि एकोप्याचा नवा अध्याय गावानं लिहायला घेतलाय. अर्थात हा अध्याय पुढच्या पिढीपर्यंत पोहोचावा आणि अनेक गावांपर्यंत सर्वदूर पोहोचावा इतकीच अपेक्षा. मात्र अहिल्यानगरच्या सौंदळा ग्रामपंचायतनं ही जातीची भिंत मोडून काढण्याचं काम केलंय. जातमुक्त गाव करण्याचं काम हे सौंदळा ग्रामपंचायतनं केलंय. मात्र येत्या काळात याची अंमलबजावणी नेमकी कशी होते हे पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरा पर्सन प्रसादसह सुनील भोंगळे, एबीपी माझा, अहिल्यानगर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.